पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपची युती अशक्य असल्याचं बोललं जातंय। भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून एकमेकांना युतीच्या संदर्भात अजून कोणताही प्रस्ताव दिला गेलेला नाही। शिवाय दोन्ही पक्षांमध्ये युतीबाबत कोणतीही चर्चाही झाली नसल्याची माहिती मिळते। मात्र असं असलं तरी शिंदेंच्या शिवसेनेशी युती करण्याच्या संदर्भात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चर्चा सुरू आहे। दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून युतीच्या संदर्भात प्रस्ताव आल्याची माहिती मिळते। त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी असे दोन पर्याय उपलब्ध आहेत। त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या मानसिकतेमध्ये आहे। मात्र वरिष्ठ पातळीवरून महायुतीमध्ये निवडणूक लढवण्याचे आदेश आले तर युती करू अशी भूमिका राष्ट्रवादी आणि भाजपच्या शहराध्यक्षांनी घेतली आहे। अजितदादा देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेबांनी जर ठरवलं तर मग तो आदेश अंतिम असणार आहे। त्यामुळे महायुती होऊ पण शकते, परंतु अशी चिन्ह काय आतापर्यंत दिसून येत नाही आहेत। त्यामुळे आम्ही स्वबळावर निवडणूक लढण्याच्या हिशोबाने आम्ही आमची पूर्ण तयारी केलेली आहे। आणि इथून मागे पण मी सांगितलं होतं की गेले 25 वर्ष राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला राहिलेला आहे। त्यामुळे हा बालेकिल्ला पुनश्च आपल्याकडे घेण्याच्या अनुषंगाने आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे। स्थानिक लेवलला महायुतीचे पक्ष आपल्याबरोबरचे आहेत, त्यांच्याबरोबर थोडं आपल्या चर्चा ठेवून महायुतीच्या संदर्भात काही दोन पावलं समोर नेऊन चर्चा होईल। त्यासाठी आम्ही आमची कोर कमिटी करतो। आमची कोर कमिटी त्यांच्याशी बोलेल आणि त्याच्यातून एक एक स्टेप पुढे जाऊ। समजा काही जागांवरती कशा पद्धतीने जाऊ शकतो। खरं तर हा निर्णय आमच्या कोर कमिटीवरती सोडला आहे आणि हा सगळा निर्णय होत असताना खरं तर प्रदेशात राज्य समिती पाठवणार। यातले किती जण माजी नगरसेवक असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांनी आपल्याकडनं अर्ज घेतलेले? स्वतःहून काही जण घेऊन गेले पण अजून त्यांनी भरलेलं नाही आहे। पण एक साधारण 12 ते 15 जण आहेत त्याच्यामध्ये ते स्वतः फॉर्म घेऊन गेले आहेत। एकूण किती असतील महायुतीच्या घटक पक्षातले असं सांगता येत नाही, पण सगळे मिळून एक 35 ते 40 जण आहेत जे इतर पक्षातले आहेत। त्याच्यामधील जे मुख्य काही उमेदवार आहेत त्याच्यामध्ये 10 ते 12 जण आहेत।